नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा आपल्या महासरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहोत, ते म्हणजे पोकराच्या GR बद्दल। पोकराच्या दुसऱ्या टप्प्याचे अर्ज गेल्या 2 महिन्यापूर्वी सुरू झालेले होते। अनेक शेतकऱ्यांनी हे अर्ज देखील केलेले होते। या ठिकाणी पोकराच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 7200 गावांचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला होता। हा जो टप्पा आहे यामध्ये 6000 कोटीचा निधी जो आहे तो या ठिकाणी मंजूर असणार आहे। जागतिक अर्थसहाय्यित बँकेच्या सहाय्याने ही जी आहे ती योजना राबवली जात आहे। पोकराच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या योजना अंतर्गत वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले होते। त्यामध्ये अत्यल्प, अल्प आणि जे भूमिहीन शेतकरी होते त्यांनी यासाठी अर्ज केले होते। त्यांच्यासाठी एक मोठी बातमी आहे, जी काल मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये या ठिकाणी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी निधी त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे। तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जो आहे त्याचा जो दुसरा टप्पा आहे त्यासाठी त्या ठिकाणी निधी जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे। तो निधी नेमका किती असणार आहे त्या संबंधित आपण सविस्तर GR पाहणार आहोत। त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला थोडासा सपोर्ट करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरायचं नाही। तर आपण GR पाहूयात। तुम्ही या ठिकाणी हा GR पाहू शकताय की सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 साठी 100 कोटी रुपये एवढा जो निधी आहे तो वितरित करण्याबाबतचा हा GR आहे, जो की 12 फेब्रुवारी 2026 रोजी घेतलेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही हा सविस्तर GR पाहू शकता। यामध्ये कोणकोणते जिल्हे असणार आहेत त्याची देखील माहिती दिलेली आहे। ही जी योजना आहे ती 21 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी राबवली जात आहे। ते जिल्हे कोणकोणते असणार आहेत हे देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकणार आहात। 6000 कोटींचा हा प्रकल्प आहे आणि यासाठी पहिले देखील निधी जो होता तो मंजूर झालेला होता। त्या ठिकाणी 2 वेळा या ठिकाणी निधी जो होता तो मंजूर झालेला होता। 351 कोटी हा जो निधी होता त्याची तरतूद करण्यात आलेली होती आणि शासनाने 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये हा जो निधी आहे तो वितरित देखील केलेला होता। आणि आता जे आहे ते 100 कोटी हा जो निधी आहे तो सरकारने या टप्प्यासाठी म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी या ठिकाणी 100 कोटी रुपयांचा जो निधी आहे तो मंजूर करण्यास मान्यता दिलेली आहे। तर तुमचे जे पैसे आहेत ते लवकरात लवकर येणार आहेत। गेल्या 2 महिन्यापूर्वी जे तुम्ही अर्ज केलेले होते त्याचे पैसे तुमच्या खात्यांमध्ये लवकरच येणार आहेत। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरायचं नाही आणि चॅनलला सबस्क्राइब करूनच जायचं आहे। धन्यवाद।